जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मनोबल प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे. जी सध्या कोशागार विभागाची भरती चालू आहे त्यामध्ये 2 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी म्हणजे 2 प्रश्न हे स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन हे एक चॅप्टर आहे. मॅक्झिमम वेळेस हे चॅप्टर रेल्वेसाठी विचारलं जातं. रेल्वेसाठी आणि आता आता काही प्रश्न एसएससी मध्येही विचारण्यात येत आहेत. पण असं बघण्यात आलं की कोशागार विभागाच्या भरतीमध्ये 2 मार्क्ससाठी याचे 2 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे 2 प्रश्न आलेले आहेत. तर यामध्ये हे प्रश्न आले होते ग्रुप डाटावर. आता ग्रुप डाटा आणि अनग्रुप डाटा हे काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. तर असं समजा की 90% जर का प्रश्न येत असले नॉर्मलमध्ये, तर हे फक्त अनग्रुप डाटावरच येतात. पण जर का त्यांना पेपर वेळखाऊ जर बनवायचा असेल तर ते ग्रुप डाटाचे प्रश्न आपल्याला देतात. ओके. तर चला आपण कुठलाही जास्त टाइमपास न करता मी तुम्हाला एकदम बेसिक शॉर्टमध्ये हे डायरेक्ट पेपरचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा अप्रोच सांगतो. तर याच्यामध्ये आहे अनग्रुप डाटामध्ये आपण आज बघणार आहोत मीन कसं काढायचं. ओके, मीन म्हणजे नेमकं काय, मध्य मराठीमध्ये, आणि हेच असतं ॲव्हरेज म्हणजेच काय, सरासरी. ओके, फक्त त्याला इथे मीन असं म्हणतात. तर बेसिकली हे आहे काय, ॲव्हरेजच आहे. तर आपण ॲव्हरेजमध्ये कसं करतो, दिलेले जेवढ्या संख्या आहेत त्यांचा सम करतो. x1 x2 x3 x4 अशा n पर्यंत जर सम असलं तर त्याची सम करतो, डिवायडेड बाय त्याला काय करतो आपण, जे नंबर ऑफ संख्या आहेत ते, म्हणजे संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज सॉरी, हा टॅब व्यवस्थित काम नाही करत आहे, अपॉन टोटल किती संख्या आहेत त्या, म्हणजे जर का n संख्या असतील तर टोटल त्या n संख्या. ओके, हा फॉर्म्युला दिलेला आहे समेशन ऑफ एक्स आय अपॉन n. आणि हा आहे दुसरा आहे ग्रुप डाटा. ग्रुप डाटामध्ये मध्य काढायचा म्हणजे मीन काढायचा, म्हणजेच काय, ॲव्हरेज. त्यालाच आपण सरासरी असं म्हणतो. सरासरी जर काढायची तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर चला आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला कशामध्ये, क्वेश्चन थ्रू बघू. हा आपण क्वेश्चन थ्रू बघू की हा कसा यूज करतात. चला पहिला क्वेश्चन आपण घेऊ. बघा, पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द मीन ऑफ द फर्स्ट 5 नॅचरल ऑड नंबर. ओके, युझिंग द फॉर्म्युला. पहिल्या 5 नैसर्गिक विषम, कोणत्या विषम संख्यांचा मध्य शोधा, म्हणजे काय, मीन शोधा. तर मी तुम्हाला काय म्हटलं, मीन म्हणजे नेमकं काय असतं, ॲव्हरेज असतं. ओके, तर काय करू आपण, पहिल्या 5 विषम संख्या कोणत्या येतील, 1 येईल, +3 येईल, +5 येईल, +7 येईल आणि +9 येईल. ह्या ह्या किती आहे, ह्या पहिल्या 5 विषम संख्या आहेत. आणि किती संख्या घेतल्या आपण, 5, म्हणून डिवायडेड बाय आपण काय करायचं, याला 5 करायचं. तर आता याची बेरीज करायची, 9 आणि 1 10, 3 आणि 7 10, म्हणजे 10 आणि 10 20, आणि हा त्याच्यात 5 ऍड केला 25, डिवायडेड बाय 5, म्हणजे किती आलं याचं उत्तर, 5. बघायला 5. ओके, ऑप्शन मध्ये नाही दिलेलं आहे, हे उत्तर 5 आहे. ओके, त्याचा मीन किती आहे, ऍव्हरेज म्हणजे मध्य काय आहे याचा, मध्यमान म्हणतात किंवा खूप वेळा मध्य म्हणतात. ऑप्शन मध्ये दिलेलं असेल आपल्याला, एक तर मध्यमान विचारलं असेल, एक तर मध्य विचारलं असेल. तर काय आहे याचा, 5 आहे. ओके, आता तुम्ही याची प्रॅक्टिस करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा हा आधीचा क्वेश्चन जो घेतला होता आपण, हा अनग्रुप डाटावरचा प्रश्न घेतला होता. आता आपण ग्रुप डाटावरचा प्रश्न घेऊ. बघा, हे असं ग्रुपिंग मध्ये डाटा दिलेला आहे. 0 ते 10, 10 ते 20 वर्ग दिले आहेत, आणि 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. एक मिनिट, हा इरेज करून घेतो. हा, आणि याची फ्रिक्वेन्सी दिलेली असते. तर मी एक बेसिक मेथड सांगतो, एकदम साधं, थोडी वेळ घेऊ आपण एकदा पहिला प्रॉब्लेम आणून सोडवायला, आणि नंतर मी तुम्हाला याचं फास्ट मेथड कशी करतात सांगून देईल. तर वर्ग किती आहे, हा वर्ग लिहून घ्यायचे आपले, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. नंतर नंतर याची फ्रिक्वेन्सी, वारंवारता लिहून घेऊ आपण. काय वारंवारता बघा, याची किती होती, 8, याची किती, 10, इथे किती, 8, इथे किती, 4. हे बघा, 40 ते 50 ची किती होती, 6, आणि 50 ते 60 ची किती दिलेली आहे आपल्याला, 4. ओके,
आता आपल्याला इथे काय करायचं असतो, हा एक्स आहे समजा आपण घेतलेला वर्ग, ही तिची फ्रिक्वेन्सी आहे. तर इथे आपल्याला काय करायचं असतं, इथे आपल्याला या एक्सचा एक्स आय काढायचा असतो. एक्स आय म्हणजे नेमकं काय माहिती आहे का, या दोघांच्या मधातली संख्या. तर कसं करायची ती बघा, 0 अधिक 10 डिवायडेड बाय 2 किती येईल हे येईल 5. बघा आता 20 आणि 10 ते 25च्या मधातली संख्या म्हणजे ही कोणती येईल, तर 10 अधिक 20 ही कशी काढायची, 10 अधिक 20 डिवायडेड बाय काय 2. 10 अधिक 20 किती होतील 30. 30 डिवायडेड बाय 2 किती 15 झालं. आता 30 अधिक 20 50. 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती 25. तर तुम्हाला हे कळतंय का की ह्या डायरेक्ट या दोघांच्या मधातलीच संख्या आहे ही. ओके. 0 ते 10च्या मधात 5 येतो, 10 ते 20च्या मधात 15 येतो, 20 ते 30च्या मधात 25 येतो. तो कंटिन्युअस घेऊ आपण. 30 ते 40च्या मधात काय 35, 40 ते 50च्या मधात काय 45 आणि 50 ते 60च्या मधात काय 55. ओके. तर हा एक्स आय काढला. आता आपल्याला काढायचा असतो इथे एफ आय एक्स आय. म्हणजे नेमकं काय, म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे हिचा आणि या एक्स आयचं काय मल्टिप्लिकेशन करतो आपण. ओके. तर काय 8 पंच किती 40, 15 दाय 150, 25 8 200, 35 चूक 140, 45 सक. हे किती होते 6 पंच 30, 30 शून्य आजच्या आले 3, 6 चूक 24 आणि 3 27, 270. आणि हा 55 गुणिले 4 किती 220 झालं. हा डेटा काढून घेतला आपण. आता आपल्याला काय करायचं असतं, या एफ समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपण मध्ये जे समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी, ही जी फ्रिक्वेन्सी आहे हिची समेशन. आता मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना फॉर्म्युला काय, आपण पहिल्या साईडवर दाखवला होता. हा बघा, हा आहे समेशन ऑफ एफ एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे आणि त्या दोघांचा जो मध्यातली मध्य संख्या होती, आपण त्या दोघांचा प्रोडक्ट घेतला, अशा सर्वांचा प्रोडक्ट घेतला आणि डिवायडेड बाय काय केलं आपण समेशन टोटल घेतली त्या फ्रिक्वेन्सीची. तर सॉरी, हा ओके. इथे आपण काय केलं, या या पुन्हा एकदा सांगतो, यांचा मधातली संख्या घेतली, मध्य काढला. ओके. हा बघा, आणि त्याची आणि जी ही जी फ्रिक्वेन्सी निघाली, सॉरी हा जो मध्य निघाला आणि ही फ्रिक्वेन्सी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपण एफ एक्स काय काढलं. तर आता या सर्वांची टोटल डिवायडेड बाय या फ्रिक्वेन्सीची टोटल, या सर्व फ्रिक्वेन्सीची टोटल. चला आपण बघू मग काय होतं. तर किती होतं 40. हा बघा 0 0 0 हा एक 0 लिहिला इथे. 5 आणि 4 9 आणि 4 13 आणि 7 20 आणि 2 22, 7 2 2 आणि 2 4, 2 6, 1 7, 8 9 10 आणि 4 14. सॉरी काहीतरी चुकलं आपलं इथे, 4 नाही 10. ओके. 1020 आणि याचे टोटल किती होईल 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि 8 आणि 8 16, 20 आणि 16 36 आणि 4 40. ओके. हे टोटल करून घ्या तुम्ही, माझी काळजी थोडी मेथड वेगळी आहे. तर याचा भाग दिला आपण, तर हे किती होते 4 1 4 4 2 8 2 राहिले 2, 4 पंच 20 राहिले 2, 4 पंच 20, उत्तर आहे 25.5. 25.5. ओके. तर मी तुम्हाला एकदा ही कसं पुन्हा फास्ट मेथडने कसं करता येईल आपण ते दाखवू. बघा काय करायचं, स्टार्टिंगला या दोघांच्या मधातली ही जो ग्रुप डाटा आहे ना याच्यातली मधातली संख्या बघायची. 0 ते 10च्या मधात काय 5 आहे, लिहून घेऊ इथंच डायरेक्ट 5 5. 10च्या मधात 20च्या मधात काय 15 आहे, याच्या मधात काय येईल 25 येईल, याच्या मधात काय येईल 35 येईल, याच्या मधात काय येईल 45 येईल, याच्या मधात काय येईल 55. ओके. चला आता काय करायचं, एफ एक्स आय आपण त्या फॉर्म्युलामध्ये दाखवलं होतं, मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. काय घेतलं होतं, या दोघांचा प्रोडक्ट फ्रिक्वेन्सी आणि एक्स एक्स आय, म्हणजे हा एक्स आय काय आहे फ्रिक्वेन्सी आणि एक्सचा प्रोडक्ट. ओके. तर आपल्याला काय घ्यायचं आहे फ्रिक्वेन्सी आणि या दोघांचा प्रोडक्ट. 8 पंच किती 40 अधिक
15 काय किती 150 अधिक 25 8 किती 200 अधिक 35 चूक किती 140 अधिक हे किती 220 6 चूक 24 आणि 6 पंच 30 270 सॉरी बघा 6 पंच 30 शून्य आत चालले 6 चूक 24 आणि 27 ओके 270 आणि हा 55 चूक किती 220 झाला. फास्ट जर काढायचं असलं तर डिवायडेड बाय करावं लागेल आपल्याला या सर्व फ्रिक्वेन्सीची टोटल यांची सम ओके. त्यांची सम किती आपण कसं करलं 6 आणि 4 10 10 10 आणि 10 20 8 आणि 8 16 आणि 4 20 20 आणि 20 किती झाली ही 40 ओके. तर ही झालं 150 200 350 140 270 हे झालं 1020 डिवायडेड बाय 40 ओके. तर याचं किती येतं 4 दुनी 8 4 पंच 20 4 पंच 20 25.5. चला मित्रांनो समजलं ग्रुप डाटा आणि अनग्रुप डाटा मधला तुम्हाला फरक मी तुम्हाला सांगितला आणि हा कसं सॉल्व्ह करायचा हे सांगितलं. आता ही होतं मीन काढायसाठी आपल्याला ओके. मीन म्हणजे काय आपण काय काढला मध्य काढला ओके. आता एक तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क साठी देतो की याचा मध्य काढा. याचं उत्तर मला कमेंटमध्ये पोस्ट करा. याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला आवडलं तर मी मीडियन घेईल ओके. मध्यमान आपण मीडियम घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मोड म्हणजे बहुलक घेऊ. असे मी छोटे छोटे तुम्हाला व्हिडिओ टाकेल.